ही गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने ही गोसेवा आयोगाने आणि पशुसंवर्धन यांनी जी यात्रा काढली। या यात्रेमध्ये गायीचं संगोपन झालं पाहिजे। जर गायीचं संगोपन झालं तरच देश वाचेल, कारण गायीचं संगोपन इतकं महत्वाचं आहे की तिच्या शेणापासून होणारं जे खत आहे ते शेतीलाही महत्व आहे। आपल्याला पाठीमागे भविष्यकाळात सुद्धा गरज पडली होती, भूतकाळात सुद्धा तिची गरज आहे आणि वर्तमान काळात सुद्धा तिची गरज आहे। तिन्ही काळामध्ये गोमातेची गरज आहे। गोमाता ही आई समान आहे। गोमातेच्या झालेल्या खतावर जर आपण अन्न खाल्लं तर आपलं आज जालन्यामध्ये पदयात्रा निघाली, याचा उद्देश काय? याचा उद्देश फक्त गायीचं संगोपन झालं पाहिजे। जेणेकरून गायीचं संगोपन झालं तर त्या शेतीला, धरणी मातेला तिच्यापासून झालेल्या खतापासून होणारं अन्न जे आहे ते शुद्ध होईल। आता सध्या जमीन ही आग ओकत आहे, रासायनिक खताचा पुरवठा खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे नको हे रसायन नको म्हणती धरणी माता, परंतु त्याला विलाज नाही। आणि आजच्या परिस्थितीनुसार जर गायीचं संगोपन झालं तरच देश वाचेल, एवढंच सांगतो। कोणामार्फत ही यात्रा काढली? ही पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोग दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने ही पदयात्रा निघालेली आहे। किती बांधव सहभागी? ही पदयात्रा साधारणतः 36 जिल्ह्यामध्ये जाणार आहे। पुण्यामधून हिची सुरुवात झाली आणि नागपूरला मुख्यमंत्री देवेंद्र साहेब, पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हिचा समारोप नागपूरमध्ये होणार आहे। कधी होणार? हिचं 5 जुलैला समारोप होणार आहे। या पदयात्रेत किती बांधव सहभागी? प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पदयात्रेमध्ये मिनिमम 1000 पेक्षा 2000 पेक्षा जास्त लोक राहतात। जालना जिल्ह्यामध्ये त्या मानाने माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळं बघू शकता, साधारणतः 1500 ते 2000 लोक असले पाहिजे असा माझा दावा आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव विठ्ठल शामराव खैरे, सावित्रीबाई फुले गोशाळा, राणी उच्चेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना।